महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रावर सुमारे 4 दशकाहून अधिक काळ सर्वाधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण, असं जर विचारण्यात आलं तर स्वाभाविकपणे डी.वाय. पाटील यांचं नाव प्राधान्यानं घ्यावं लागेल. म्हणजे मधल्या काळात अनेक मुख्यमंत्री येऊन गेले, अनेक राजकीय नेते येऊन गेले, अनेक सामाजिक क्षेत्रातले नेते येऊन गेले. परंतु प्रत्येकाचा प्रभाव काही एक काळापुरता मर्यादित राहिला. पण एवढ्या दीर्घकाळपणे एका व्यक्तीच्या नावाचा प्रभाव राहणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी महाराष्ट्राच्या एकूण व्यापक राजकारणावर प्रभाव टाकणारी माणसं सोडली तर त्यांच्यानंतर जर आपल्याला महाराष्ट्रावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीचं नाव घ्यायचं झालं आणि एवढ्या दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या आणि एवढ्या दीर्घकाळ आपल्या केवळ कर्तृत्वाच्या बळावर आपली स्वतःची ओळख टिकवून ठेवणाऱ्या आणि ही ओळख अधिक ठळक बनवत जाणाऱ्या व्यक्तीचं नाव जर आपल्याला घ्यायचं झालं तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं नाव घ्यावं लागेल. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण आज आदरणीय डी.वाय. दादांच्या संदर्भात काही अज्ञात त्यांच्या संदर्भातल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. डी.वाय. दादा यांनी त्यांचं आत्मचरित्र सांगावं, काही त्यांच्या जगण्याची जडणघडण कशी झाली हे सांगावं, यासाठी माझे खूप वर्षापासून प्रयत्न सुरू होते आणि अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मधल्या काही काळात ते स्वतःबद्दल सांगायला तयार झाले आणि माझ्याजवळ त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पट उलगडला. एका ज्ञानियाने नावाचं त्यांचं ते आत्मचरित्र पुस्तक रूपानं प्रसिद्ध झालं आहे. त्या निमित्तानं त्यांचा सगळा जीवनपट समजून घेता आला. पण हे सगळं समजून घेतल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्याला असं वाटतं की या पुस्तकातून जे डी.वाय. दादा समोर आले ते सुद्धा एका हिमनगाचं टोक असावं तेवढेच मर्यादित आहेत. कारण त्याच्या पलीकडं डी.वाय. पाटील ही व्यक्ती म्हणून, संस्था म्हणून एकूण खूपच मोठं असं साम्राज्य त्यांनी व्यक्तिगत स्वरूपात उभं केलं होतं. अर्थात हे साम्राज्य शिक्षण संस्थांचं किंवा त्यांच्या आर्थिक बाबींचं साम्राज्य नव्हतं, तर त्यांनी जोडलेल्या माणसांचं जे साम्राज्य होतं, मला वाटतं त्यांनी जोडलेल्या माणसांचं साम्राज्य त्यांच्या सगळ्या गोष्टींना, त्यांच्या शिक्षणविषयक साम्राज्याला, त्यांच्या आर्थिक साम्राज्याच्या पलीकडे जाणारं होतं. आणि महाराष्ट्रातला असा माणसांनी समृद्ध असलेला माणूस डी.वाय. पाटील यांच्या इतका दुसरा दाखवता येणार नाही. कारण कसबा बावड्यासारख्या एका छोट्या शहरातनं यांची सगळं जगणं सुरू झालं ते थेट त्रिपुराचे राज्यपाल असतील, बिहारचे राज्यपाल असतील आणि मधल्या काळातला सगळा त्यांचा आमदारकीचा प्रवास असेल, राजकारण सोडल्यानंतरचा शिक्षण क्षेत्रातला संघर्ष असेल, तर हे सगळं बघितल्यानंतर लक्षात येतं की एक शेतकऱ्याचा मनुष्य कशा रीतीनं केवळ कर्तृत्वाच्या आणि जिद्दीच्या बळावर पुढे जाऊ शकतो हे महाराष्ट्राला कळून चुकतं. म्हणजे डी.वाय. पाटील हे सुरुवातीला प्रचंड, म्हणजे आपण डी.वाय. दादांना अशा स्वरूपात अनेकांनी बघितले की अत्यंत सर्वव्यापी, म्हणजे द्वेष, मत्सर सगळं टाकून देऊन सगळ्याच्या पलीकडे गेलेली व्यक्ती म्हणून डी.वाय. दादांना सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण सुरुवातीच्या काळातले डी.वाय. दादा हे पैलवान असलेले, एका सधन शेतकरी कुटुंबात वाढलेले, वडिलांनी प्रचंड लाड केलेले आणि कुस्तीच्या क्षेत्रातही आपलं नावलौकिक गाजवण्याची इच्छाशक्ती बाळगणारे, पण एका टप्प्यावरती राजकारणात येतात. पण सुरुवातीच्या काळात प्रचंड तापट होते. म्हणजे त्यांच्या तापटपणाचा किंवा त्यांच्या सनकीपणाचा एक किस्सा मुद्दाम इथे सांगावा लागतो. 1962च्या निवडणुकीत डी.वाय. दादांना करवीर मतदारसंघातनं विधानसभेची उमेदवारी हवी होती, तर ती उमेदवारी मिळाली नाही. कारण त्यावेळची परिस्थिती अशी होती की कोल्हापूर जिल्ह्यात 2 जागा होत्या आणि एक जागा होती, ती एक जागा मधु श्रेष्ठी यांनी ठरवावी आणि दुसरी जागा ही रत्नाप्पा कुंभारे यांनी ठरवावी, असा काँग्रेसच्या नेतृत्वानं निर्णय घेतला. कारण ते त्यावेळेचे कोल्हापूर जिल्ह्यातले नेते होते. डी.वाय. पाटील हे नगरसेवक होते. तर अशा परिस्थितीत त्यावेळी गडिंग्लजची जागा मधु श्रेष्ठींना मिळाली आणि इकडची करवीरची जागा जी होती त्या करवीरच्या जागेवर रत्नाप्पा कुंभार यांनी आपला कौल दिनकरराव मुद्राळे यांच्या बाजूने दिला. मुद्राळे हे रत्नाप्पा कुंभार यांचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते होते. ती निवडणूक झाली, सगळं झालं आणि त्यानंतर वर्षभरानंतर डी.वाय. पाटील
पुढारीकार गगो जाधव आणि समाजचे संपादक सर्जेराव पाटील ही मंडळी नागपूरला चालली होती. डी वाय पाटील यांची गाडी होती, स्वतः डी वाय पाटील ड्राईव्ह करत होते. म्हणजे त्यांना ड्रायव्हिंगचा प्रचंड आवड त्यांना होती. म्हणजे मोटरसायकलवरून कोल्हापूरवरून दिल्लीला गेलेले ते गृहस्थ आहेत. चार चाकी गाडी घेऊन तर अनेकदा गेलेलेच आहे, तर मोटरसायकलवरून त्यांनी दिल्लीला पर्यंत अनेकदा प्रवास केलेला आहे. तर हे नागपूरला जात असताना त्या गाडीत मधु श्रेष्ठी सुद्धा होते. तर नागपूरला जात असताना वाटेत सर्जेराव पाटील बोलता बोलता तो विधानसभा निवडणुकीचा विषय निघाला आणि म्हणाले की 62च्या परवाच्या निवडणुकीत जर डीवायना उमेदवारी मिळाली असती तर बरं झालं असतं. तर त्यावेळी मधु श्रेष्ठी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, ते प्रांजळपणे असं म्हणले की नाही ठीक आहे, डीवायना मिळाल्यास तर हरकत नव्हती, पण उमेदवार म्हणून डी.वाय. पाटील यांच्यापेक्षा दिनकरराव मुद्राळे हे सरस होते. आता हे डी.वाय. दादांना हे आवडलं नाही. म्हणजे अरे माझ्याच गाडीतून हा ग्रस्त येतोय आणि हे मीच मुद्राळ्यांच्यापेक्षा आपल्याला कमी लेखतोय, हे त्यांना राग आला. आणि वाटेत एके ठिकाणी सगळे टॉयलेटसाठी उतरले असताना गगो जाधव आणि सर्जेराव पाटील गाडीत येऊन बसले. दिनकरराव मुद्राळे यायचे होते. डी.वाय. दादांनी स्टार्टर मारला आणि ते मधु श्रेष्ठींना तिथं वाटेतच सोडून त्यांनी नागपूर गाठलं. पण नंतर कुठून तरी पाठवून आणखी कोल्हापूरच्या गाड्या येत होत्या, त्या गाडीतून ते मधु श्रेष्ठी नागपूरला आले. तर असं इतकं सनकीपणा त्यांच्याकडे होता. आणि एखादी गोष्ट मनात घेतली, त्या गोष्टीनं झपाटून गेल्यानंतर इतक्या ते डिव्होशननं ती गोष्ट करायची. म्हणजे 62च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही, ते एवढे प्रचंड अस्वस्थ झाले. म्हणजे कसं काय मग घरात गेले, सगळ्या त्या पेट्या ट्रंका उचलायला लागले. तर त्यांना ट्रंकेत एक पत्र सापडलं. ते पत्र होतं काकासाहेब गाडगिळांचं. काकासाहेब गाडगिळांची आणि डी.वाय. दादांचे वडील यशवंतराव पाटील यांची खूप चांगली मैत्री होती. आणि त्या काकासाहेब गाडगिळांना ते पत्र सापडल्यानंतर डी.वाय. दादांच्या मनात एक आशा जागली की आपल्याला आपल्या कठीण काळात आपल्याला 62च्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही, तर आपल्याला काकासाहेब गाडगीळ मदत करू शकतील. कारण काकासाहेब गाडगीळ नेहरूंची अत्यंत निकटवर्ती होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मग तातडीनं ते पत्र किंवा तो एक क्ल्यू मिळाल्यानंतर डी.वाय. दादांनी थेट कोल्हापूरहून मुंबई गाठली. आपली गाडी होती, तिथं शेतकरी संघाचं एक गेस्ट हाऊस होतं. ते शेतकरी संघाच्या गेस्ट हाऊसमध्ये गाडी लावली. विमानानं दिल्ली गाठली. 180 रुपये त्यावेळी विमानाचं तिकीट होतं. त्यांनी दिल्ली गाठली. दिल्लीतनं ते थेट चंदीगडला आले. चंदीगडला राजभवनात गेले आणि तिथं राजभवनात त्यांनी काकासाहेब गाडगिळांना चिठ्ठी लिहिली, डी.वाय. पाटील सन ऑफ यशवंतराव पाटील. आणि हे नाव वाचल्यानंतर काकासाहेब गाडगीळ जे चंदीगडचे राज्यपाल होते, ते स्वतः बाहेर स्वागतासाठी आले आणि डी.वाय. दादांना हात घेऊन गेले. म्हणले काय काम आहे? डी.वाय. दादांनी सांगितलं की असं झाले, मला उमेदवारी मिळायला पाहिजे होती, पण ती उमेदवारी मिळालेली नाही. काकासाहेब गाडगिळांनी सगळं लगेच आपल्या पीएला सांगितलं, चला आम्ही दिल्लीला निघालोय. आणि काकासाहेब गाडगीळ त्यावेळी डी.वाय. पाटील यांना घेऊन थेट पंडित नेहरूंच्याकडे आले. पंडित नेहरूंच्याकडे आले आणि त्यांनी ओळख करून दिली आणि सांगितलं असं असे माझ्या हा मित्राचा मुलगा आहे आणि याला कोल्हापूरमधनं उमेदवारी हवी. त्यावेळी मथाई नावाचे पंडित नेहरूंचे पीए होते. पंडित नेहरूंनी लगेच मथाईना बोलवलं आणि मथाईना बोलून विचारलं, महाराष्ट्राची जी विधानसभेची लिस्ट आहे ती लिस्ट मागवा. तर त्या लिस्टमध्ये आपल्याला असा बदल करायचा आहे. तर त्यावेळी मथाई म्हणाले, 5 मिनिटं उशीर झालेला आहे. 5च मिनिटापूर्वी ही काँग्रेसची लिस्ट PTIकडे गेलेली आहे, त्यामुळं आता त्यात आपण बदल करू शकत नाही. खरं तर डी.वाय. दादांच्या त्या जिद्दीमुळं पंडित नेहरू सुद्धा प्रभावित झाले होते. पण त्यावेळी पंडित नेहरूंनी त्यांना शब्द दिला की यंग मॅन, पुढच्या वेळी तुला नक्की उमेदवारी मिळेल. म्हणजे अगदी विधानसभेच्या उमेदवारीच्या पहिल्या टप्प्यात पंडित नेहरूंची भेट आणि पंडित नेहरूंचं आश्वासन. आपल्याला माहिती आहे दुर्दैवानं त्यानंतर पुढच्याच वर्षी पंडित नेहरूंचं निधन झालं. त्यामुळं पंडित नेहरूंनी जो शब्द दिलेला होता डी.वाय. दादांना, तो त्याची पूर्तता करण्याची संधी पंडित नेहरूंना मिळाली नाही आणि डी.वाय. दादांना सुद्धा तो योग आला नाही. पण नंतर 67च्या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं. पण पुन्हा तिथं यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे त्यावेळी नेते होते. सगळे निर्णय यशवंतराव चव्हाण घेत होते. आणि यशवंतराव चव्हाण सगळे निर्णय घेत असताना डी.वाय. पाटील यांच्या संदर्भात यशवंतराव चव्हाण यांच्या मनात काही आडी होती. त्याचं कारण असं होतं की त्यावेळी कोल्हापूर शुगर मिल, आपल्याला माहिती आहे आता छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना, ही कोल्हापूर शुगर मिल मूळचा राजाराम महाराजांनी स्थापन केलेला साखर कारखाना,
तरी कोल्हापूर शुगर मिल, त्या शुगर मिलचं सगळी सूत्र मदन मोहन लोहिया यांच्याकडे होती आणि मदन मोहन लोहिया हे यशवंतरावांचे खास अत्यंत जिवलग मित्र होते. म्हणजे आपण आत्ता नंतर ऊस दरासाठी किंवा बरीच आंदोलनं बघतो, चळवळी बघतो, पण त्या काळात साधारण 65-66चा काळ असेल. जर खरं तर याची एकूण महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात नीट नोंद घ्यायला पाहिजे. आपण ऊस दरासाठीची आंदोलनं बघतो, तर 65-66 त्या काळात डी.वाय. पाटील यांनी कोल्हापूर शुगर मिलच्या संदर्भात ऊस दरासाठी प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं होतं, प्रचंड मोठा मोर्चा काढला होता, प्रचंड संघर्ष केला होता. त्या अर्थानं जर आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण या शेतकऱ्यांच्या चळवळीचे जनक म्हणून आपल्याला डी.वाय. पाटलांचा उल्लेख करावा लागेल. पण त्याची नोंद फारशी कुठं एकूण आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक इतिहासानं घेतलेली नाही. तर ते मदन मोहन लोहिया यांच्या विरोधात डी.वाय. पाटील काम करत असल्यामुळे आणि मदन मोहन लोहिया यांनी यशवंतरावांच्याकडे तक्रार केली होती आणि यशवंतरावांनी हस्ते परिहस्ते डी.वाय. पाटलांना थोडं सबुरीने घ्या असा सल्लाही दिला होता. पण डी.वाय. रग अंगात अशी होती, खुमखुमे अशी होती आणि एकूण तारुण्यातला जोश असा होता की आपला राज्याचा सर्वोच्च नेता सांगत असताना सुद्धा डी.वाय. पाटलांना त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यांचं आंदोलन चालू ठेवलं आणि ज्यावेळी उमेदवारी देण्याची वेळ आली त्यावेळी डी.वाय. पाटलांना करवीर मतदारसंघातून उमेदवारी पाहिजे होती. त्यांना उमेदवारी डी.वाय. पाटलांना दिली, पण ती करवीरमधून दिली नाही. त्यांना उमेदवारी दिली ती पन्हाळाबावडा मतदारसंघातून. म्हणजे त्यांना वेगळाच मतदारसंघ दिला. म्हणजे ज्या मतदारसंघाशी डी.वाय. पाटलांचा काडीचाही संबंध नव्हता अशा मतदारसंघातनं त्यांना उमेदवारी दिली. पण योगायोगानं त्या मतदारसंघात सुद्धा ते जिद्दीनं लढले, जिथं काही नव्हतं अशा ठिकाणी लढले. त्या निवडणुकीत त्यांना राजाराम बापू पाटील यांनी मदत केली. कारण त्यांची जी राजाराम बापू पाटील यांची निवडणूक होती, त्या निवडणुकीचं मतदान 12 तारखेला संपलं होतं आणि इकडचं कोल्हापूरचं मतदान हे तिथून पुढं होणार होतं. त्यामुळे 12 तारखेला राजाराम बापू पाटील यांच्यासह त्यांच्या प्रचाराचा सगळा ताफा हा कोल्हापूरला आला आणि तो डी.वाय. पाटील यांच्या मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडून गेला आणि डी.वाय. पाटील तिथं मोठ्या संख्येनं पहिले नव्या मतदारसंघात प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आणि त्यांची राजकीय कारकीर्द तिथं सुरू झाली. दुसरी निवडणूक सुद्धा त्यांनी त्याच मतदारसंघातून लढली आणि त्यानंतरच्या तिसऱ्या निवडणुकीत म्हणजे 62ची निवडणुकीला त्यांना उमेदवारी मिळाली नाही. 67ची निवडणूक त्यांनी जिंकली, 72ची त्यांनी निवडणूक जिंकली आणि नंतर 77च्या निवडणुकीत बघा गंमत बघा. म्हणजे माणूस काय पद्धतीचा आहे हा डी.वाय. पाटील. 1967च्या निवडणुकीत आणि 1972च्या निवडणुकीत डी.वाय. पाटील पन्हाळाबावडा मतदारसंघातून निवडून आले. पण मधल्या काळात देशात बरीच राजकीय स्थित्यंतर झाली. राजाराम बापू पाटील हे डी.वाय. पाटील यांचे मित्र आणि मार्गदर्शक आणि नेते सुद्धा असल्यामुळं ते जनता पक्षात गेले. त्यामुळे डी.वाय. पाटील सुद्धा जनता पक्षात मधल्या काळात गेले आणि 1978च्या निवडणुकीत करवीर मतदारसंघातनं ते उभे राहिले. त्यांच्या विरोधात होते आर.बी. पाटील म्हणून एक स्थानिक कार्यकर्ते होते. डी.वाय. पाटलांचे मित्रच होते. त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. गंमत बघा, निवडणुकीत आर.बी. पाटील विरुद्ध डी.वाय. पाटलाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत डी.वाय. पाटलांचा पराभूत झालेला आहे आणि आर.बी. पाटील निवडून आलेले आहेत आणि आर.बी. पाटील निवडून आल्यानंतर त्यांची विजय मिरवणूक चाललेली असताना डी.वाय. पाटील वाटेत येतात आणि डी.वाय. पाटील ते आर.बी. पाटलांच्या मिरवणुकीत सहभागी होतात. कल्पना करा, पराभूत झालेला उमेदवार विजयी झालेल्या उमेदवाराच्या मिरवणुकीत सहभागी होतो. म्हणजे आजच्या काळात एखादी दंतकथा वाटाव्याची घटना आहे. पण डी.वाय. पाटील हे असं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे 1969ला जी राष्ट्रपती पदाची निवडणूक गाजलेली होती, म्हणजे डी.वाय. पाटील यांच्या आयुष्यातला मोठा राजकीय टर्न कुठला असेल, म्हणजे त्या काळात जर काही गणित नीट जर काही त्यावेळी काही घटना घडल्या असत्या तर डी.वाय. पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप काही महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेलं असतं. तर ते 1969च्या निवडणुकीत व्ही.व्ही. गिरी विरुद्ध संजीव रेड्डी ही निवडणूक आपल्याला गाजलेली माहिती आहे. तर त्यावेळी इंदिरा गांधी या पक्षात एकट्या पडलेल्या होत्या आणि इंदिरा गांधी पक्षात एकट्या पडलेल्या असताना त्यांच्या बाजूने डी.वाय. पाटील उभे राहिले. इंदिरा गांधींचा उमेदवार तिथं निवडून आला आणि त्यानंतर
एकदा इंदिरा गांधींच्या कार्यालयातून फोन आला आणि डी.वाय. पाटलांना त्यांनी बोलवून घेतलं. डी.वाय. पाटील दिल्लीत गेले. डी.वाय. पाटील इंदिरा गांधी कार्यालयात बसल्या होत्या. डी.वाय. पाटील आलेत म्हटल्यावर त्यांना पटकन त्यांनी बोलवून घेतलं. अर्धा तास डी.वाय. पाटील इंदिरा गांधी यांच्यासमोर बसून होते. इंदिरा गांधी फायली तपासत होत्या. फायलींच्यावर सह्या करत होत्या. अर्धा तास झाल्यानंतर इंदिरा गांधींनी डोकं वर केलं आणि म्हणाल्या, डी.वाय. पाटील धन्यवाद, तुम्ही जे सहकार्य केलं ते मी लक्षात ठेवेन. आणि ते बाहेर आले. तर त्याच दरम्यान ज्यावेळी डी.वाय. पाटील अर्धा तास इंदिरा गांधी यांच्या केबिनमध्ये उपस्थित होते, त्यावेळी वसंतराव नाईक असतील किंवा आणखी काही 3-4 राज्यांचे मुख्यमंत्री बाहेर बसवले होते. त्या सगळ्यांना इंदिरा गांधींनी बाहेर ताटकळत ठेवलं होतं आणि डी.वाय. पाटील अर्धा तास बसले होते. त्या अर्ध्या तासात डी.वाय. पाटील यांच्याशी त्या एकच वाक्य बोलल्या. डी.वाय. पाटील म्हणतात की मला ती इंदिरा गांधींची भेट कॅश करता आली नाही, कारण मी तिथून गेलो आणि त्यानंतर हे सगळे 3-4 मुख्यमंत्री मला 2 दिवस शोधत होते की मला काय इंदिरा गांधींनी विचारलं, मी एवढी इंदिरा गांधींची चर्चा काय केली. खरं त्यावेळी मला खूप काही सांगता आलं असतं, मला ते कॅश करता आलं असतं, पण मी भाबडेपणानं सांगितलं काय नाही, मी बसलो होतो, त्या फाईलवर सह्या करत होत्या आणि नंतर मग त्या थँक्यू म्हणल्या. म्हणजे हा भाबडेपणा. नंतर म्हणतात की मग खरं तर अशा भेटी कॅश करायच्या असतात, मला तेवढी समज नव्हती. आणि नंतरच्या काळात खरं तर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळत होती, पण ती मंत्रिपदाची संधी गेली. त्यामुळं पुढं एक राजकीय क्षेत्रातलं आपण वैफल्य म्हणतो. वैफल्य म्हणण्यापेक्षा कर्तृत्वान माणसाला कधी वैफल्य येत नाही. पण मुद्दा असा असतो की आपण इतकं करतो, हा सगळा थँकलेस जॉब आहे. अशा परिस्थितीत एकदा ऐन उमेदीच्या काळात त्यांनी सगळ्याला हा रामराम ठोकला आणि त्यांनी थेट शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश केला. वसंतदादांच्याशी सुरुवातीला वसंतदादा सुद्धा त्यांच्याबद्दल फार नाराज होते. वसंतदादांचंही त्यांच्याबद्दल फार चांगलं मत नव्हतं, कारण वसंतदादा सुद्धा त्यांच्या वडिलांचे मित्र होते. पण डी.वाय. पाटील हे कधी मी अमक्याचा अनुयायी आहे म्हणून तो म्हणेल तसं करीन असं कधीच नाही. ते जे मनाला पटेल तीच गोष्ट करायची आणि ते करताना ते कधीही म्हणजे अमक्याला काय वाटेल तमक्याला काय वाटले याचा कधीही विचार त्यांनी केला नाही. आणि आपल्या मनाप्रमाणे मनमौजी म्हणतात ना, मला वाटतं ते मी करेन, मला जे वाटतं प्रामाणिकपणे ते करेन. एक उदाहरण सांगतो, म्हणजे खरं काही गोष्टी खाजगी सांगू नयेत, पण काही गोष्टी मुद्दा माणसाची ओळख पटण्यासाठी. म्हणजे डी.वाय. पाटील यांनी खाजगी शिक्षण संस्था सुरू केल्यानंतर वसंतदादा पाटील यांनी 1983 साली जे धोरण आणलं विनाअनुदानित शिक्षणाचं, त्यानंतर त्याचा संधी घेऊन काही शिक्षण संस्था उभारणाऱ्यांच्यामध्ये डी.वाय. पाटील, पतंगराव कदम, कमल किशोर कदम अशी काही मंडळी होती. तर त्या काळात हे सगळं उभारत असताना सुद्धा प्रचंड त्रास होते, प्रचंड आव्हानं होती. पण ती आव्हानं त्यांनी स्वीकारली. माझाही पत्रकारितेचा काळ हा 1987ला सुरू झाला आणि तो साधारण ह्या खाजगी शिक्षण संस्थांचा बोलबाला सुरू झालेला होता. सगळ्या संस्था स्थापन झालेल्या होत्या. अर्थात संस्था उभी करणं म्हणजे इमारतीपासून सगळ्या गोष्टी असतात आणि सगळं एकदम पहिल्याच टप्प्यात सगळं काही पंचतारांकित किंवा सगळं अप टू डेट होत नाही. काही त्रुटी असायच्यात. त्यामुळे त्यामुळे टीका व्हायची आणि एकूणच हे खाजगीकरणाचं धोरण म्हणजे हे दुकानदारी आहे अशा पद्धतीची वर्तमानपत्रात सगळीकडे चर्चा चालायची. विशेषतः पुण्या मुंबईतली वृत्तपत्र तर ही नवीन दुकानदारी आहे, बाजार मांडलेला आहे अशा पद्धतीने टीका करायचे. पण हे सगळं होत असताना डी.वाय. पाटलांनी हा सगळा शिक्षणाचं साम्राज्य उभं करत असताना त्या सगळ्या प्रवासात माझ्यासारखा तरुण पत्रकार सुद्धा प्रस्थापित विरोधी भूमिकेतनं असताना डी.वाय. पाटलांच्या किंवा तत्सम लोकांच्या याविरुद्ध सातत्यानं लिहिणं वगैरे होत होतं. पण माझ्यासारख्याला नंतर 25 वर्षानंतर त्याचा अर्थ कळला की त्या काळात त्यांनी जे काही उभं केलं त्याचं महत्त्व किती होतं. म्हणजे त्या काळात अत्यंत खस्ता अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्यांनी उभं केलं. म्हणजे असं सांगतात की एक काळ असा होता की कोल्हापूर शहरातली एकही बँक किंवा एकही पतसंस्था अशी नव्हती की जिचं डी.वाय. पाटील यांनी कर्ज काढलेलं नव्हतं. म्हणजे आज आपल्याला डी.वाय. पाटलांचं साम्राज्य दिसतं, पण त्याच्या पाठीमागं त्यांनी त्या काळात ज्या अवहेलना प्रचंड सहन केल्या, प्रचंड टीका सहन केल्या, लोकांची हेटाळणी सहन केली, ते सगळं म्हणजे शिक्षण सम्राट ही एखाद्या शिवीसारखा त्यांच्यासाठी शब्द वापरला जात होता. पण त्यांनी त्याचा राग मानला नाही.
त्यामुळे ते खचले नाहीत, विचलित झाले नाहीत. त्यांना ज्या दिशेनं जायचं होतं त्या दिशेनं ते पुढे जात राहिले. म्हणजे हा सगळा शिक्षण संस्थांचा व्याप वाढत असताना त्यांनी आपली सामाजिक जाणीवसुद्धा अत्यंत तीव्र ठेवली. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्यासाठी ते अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं काम करत राहिले. म्हणजे मगाशी म्हणत होतो की एक प्रसंग आहे. म्हणजे त्यांच्याकडे बसलो असताना एक बाई आल्या, साध्या होत्या आणि त्यांनी सांगितलं, "मी आर. पाटलांची बहीण आहे. तिकडं मला लांब दुष्काळी भागात दिलेलं आहे. तर माझ्या अशा-अशा ह्या मुलीच्या ॲडमिशनचा प्रश्न आहे आणि बघा काय करता येईल का?" डी.वाय दादांनी लगेच संजय पाटील तिथं होते. संजय पाटलांना सांगितलं, "या जे म्हणतायत ते ऐकून घ्या. यांना जेवढं देणं शक्य आहे तेवढं घ्या आणि बाकी सगळं माफ करून यांचा प्रवेश करा." हे एक उदाहरण नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे ₹1 सुद्धा न घेता त्यांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंगला ते प्रवेश दिलेली अनेक मुलं, अनेक पालक सापडतील. म्हणजे कसबा बावड्यातले नाही, महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातले. म्हणजे त्यांच्याकडे कुणीही यावं आणि त्यांना जेन्युइन वाटलं. म्हणजे असं कुणी आलं आणि त्यांना फसवलं भाबडेपणानं असा व्यवहार कधीच नव्हता त्यांचा. ते जेन्युइनली माहिती घ्यायचे, जेन्युइनली परिस्थिती समजून घ्यायचे आणि त्यांना पटलं ही खरंच ही केस महत्त्वाची आहे, आपण करायला पाहिजे. तर ते तिथं सगळं मोफतपणे त्या व्यक्तीचं करायचे. त्यामुळे आपल्याला हा चेहरा त्यांचा जो आहे सामाजिक चेहरा म्हणजे जर डी.वाय पाटील, पतंगराव कदम यांनी या आधुनिक शिक्षणाच्या संस्था काढल्या नसत्या, तर बेकारांच्या प्रचंड फौजा स्थापन झाल्या होत्या. डी.वाय दादांचे आणि माझे संबंध साधारण 20 वर्षापासूनचे होते. 2006 साली माजी आमदार बाबूराव धारवाडे यांच्या गौरव ग्रंथासाठी धारवाडे साहेब मला म्हणले, की डी.वाय दादांचा लेख यायला पाहिजे माझ्या संदर्भात. मग त्यांनीच वेळ घेऊन दिली आणि मी दादांना भेटायला गेलो. धारवाडे साहेबांच्या संदर्भात बोलणं झालं. माझी पहिलीच भेट होती. म्हणजे आयुष्यातली माझी पहिली भेट होती. म्हणजे इतकी वर्षे मी डी.वाय पाटील या माणसावर टीका करत आलेलो होतो. पण ती माझी पहिली भेट होती आणि त्या पहिल्या भेटीत सगळे मुलाखत वगैरे झाल्यानंतर मी त्यांना म्हणलं, "दादा मला एक प्रश्न आहे म्हणा, तर विचारू का?" म्हणले, "विचार की." म्हणलं, "अहो तुम्ही एवढ्या शिक्षण संस्था काढल्या, विज्ञान शिकवता, तंत्रज्ञान शिकवता, वैद्यकीय सगळं ज्ञान त्यात शिकवता. हे सगळं असतं आणि या सगळ्यामध्ये तुमच्या असं असताना तुमच्या अवतीभोवती सगळी भोंदू, बुवान सगळे हे लोक कसे काय असतात? हे कसं काय चालतं?" म्हणजे आता पत्रकारित असल्यामुळे एक अंगभूत उद्धटपणामुळे मी त्यांना विचारलं. तर त्यावर काही क्षण थांबून ते म्हणाले, "हे बघा, तुम्ही मला भेटला. तुमच्या आधी आणखी काही लोक भेटून गेले. नंतरही काही लोक भेटून जातील. मला असे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगळे लोक भेटत असतात. तशीच ही सगळी अध्यात्मातली किंवा तुम्ही म्हणता तशा प्रकारची मंडळी भेटत असतात. मला खूप सांगत असतात. पण मी त्यांचं कुणाचं ऐकतो असं नाही. मी देव मानत नाही. मी माणसातला देव मानतो." म्हणजे ते धार्मिक वृत्तीचे होते का? धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या श्रद्धा होत्या का? होत्या. प्रत्येक माणसाचा तो व्यक्तिगत भाग असतो. पण असं सांगणं, की मी देव मानत नाही, मी माणसातला देव मानतो. फार मोठे दादा होते. त्यांचं एक नेहमीचं वाक्य होतं. म्हणजे त्यांनी शेकडो लोकांना मदत केली. शेकडो लोकांचा गोतावळा त्यांनी सांभाळला. म्हणजे किती लोकांना नोकऱ्या लावल्या असतील, किती लोकांना प्रवेश दिले असतील आणि हस्ते परस्ते अडचणीच्या काळात किती लोकांना मदत केली असेल त्याची गणती नाही. ते नेहमी म्हणायचे, "आपण केलेली मदत असेल, ती वाळूत लिहून ठेवायची आणि दुसऱ्यानं आपल्याला केलेली मदत असेल, ती आपण काळजावर कोरून ठेवायची." खरं तर डी.वाय दादा हे नाव महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेलं आहे. 20 वर्षांचे माझे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि 20 वर्षात मला त्यांच्याकडून खूप प्रेम लाभलं, खूप जिव्हाळा लाभला आणि असा माणूस गेल्यानंतर एक प्रचंड पोरकेपण येतं म्हणतात ना, माझ्या व्यक्तिगत बाबतीत तसंच झालेलं आहे. त्यामुळं ते गेल्यानंतर अनेक तास मी त्यांच्या संदर्भात काही बोलू किंवा काही लिहू शकलो नव्हतो. जाऊन 24 तास उलटल्यानंतर आपण जे त्यांच्या संदर्भात पाहिलेलं आहे, त्यांच्याकडून ऐकलेलं आहे, त्यातल्या काही गोष्टी आपल्याशी शेअर कराव्यात म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. डी.वाय दादांना भावपूर्ण आदरांजली.